नमस्कार मित्रांनो, हे जे माकड चाळे दलिंदर चाळे करणारे माझे मित्र आहेत हे खूप हारेमे आहेत. यांनी मला झोपेतून उठवलं आणि फाट्यावरती दार्जिलिंगवरती चाय पिण्यासाठी घेऊन आले. मी सगळ्यांसाठी चाय ऑर्डर केला आणि माझ्या सगळ्या मित्रांनी चायचा एकदम मनसोक्त आनंद लुटला. घरून मला डालीचा फोन आला, बोलले मला घरी येताना टरबूज घेऊन या. तिच्यासाठी मी एक छोटंसं टरबूज घेऊन आलो आणि बघता बघता डालीनं अर्ध टरबूज वाजवलं. त्याच्यानंतर मला जायचं होतं कुंकावाच्या कार्यक्रमात. लगेच मी गाडीला सेल मारला आणि कुंकावाच्या दिशेने रवाना झालो. जिकडे मंडपामध्ये माझे मित्र माझ्या आतुरतेने वाट बघत होते. मंडपात नंतर माझ्या मित्रांना मी जयभीम घातला, सगळ्यांना भेटलो आणि स्वयंपाक किती रेडी झाला हे बघण्यासाठी मी स्वयंपाकाकडे गेलो. नंतरला तुरीची डाळी शिजत होती आणि हे माझे काका आहेत जे नेहमी मजा करत असतात. काका मला बोलत होते की ह्या बटनाच्या साध्या फोनवरून मी तुला फोन पे पैसे मारतो आणि तुम्हाला कॅश दे. असो काका माझी मजा करत होते. नंतरला मी बघितलं वांग्याची भाजी आणि एकदम माझ्या तोंडाला पाणी सुटलं, कारण की वांग्याची भाजीशिवाय मजा नाही. नंतरला सोन्याने आमच्या सगळ्या मुलांसाठी एक स्प्राईटचं बंपर घेऊन आला आणि स्वतः त्याने सगळ्यांना स्प्राईट वाटलं आणि हे माझे मित्र त्यांनी सगळ्यांना स्प्राईटचा एकदम मनसोक्त आनंद लुटला. आणि कुंकवाला किती टाईम आहे, नवरीबाईला किती टाईम आहे हे बघण्यासाठी मी नवरीकडे गेलो आणि आमची नवरी तर बघितली की एकदम नटून तटून एकदम तयार झालेली होती कुंकवाच्या कार्यक्रमाला. आणि हे माझे जेव्हा भावाचे भाऊ आहेत हे सगळे रचना बनवण्यामध्ये मग्न होते. खूप चांगले आहेत माझे भाऊ. नंतरला कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि हे जे बाबासाहेब आंबेडकरच्या पायथ्याशी बसलेले आहेत हे माझे दलिंदर मित्र आहेत आणि हे माझी आहे फॅमिली जे बौद्ध समाजाच्या रीतिरिवाजानुसार मग कुंकवाचा कार्यक्रम पार पाडत होती. कुंकवाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर पाहुणे मंडळी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आम्ही लगेच बगेटी उचलल्या आणि सगळ्या पाहुण्या रावल्यांना आम्ही जेवू घातलं. नंतरला आम्ही स्वतः जेवायला बसलो. माझ्या पॅन्टीने मला बसता येत नव्हतं. हे माझे भाऊ अरुण जाधव आणि नारायण जाधव मला सजेशन देत होते की अशी पॅन्ट घ्यायला पाहिजे, तशी पॅन्ट घ्यायला पाहिजे. असो जेवताना आम्ही काढलेला हा एक फोटो. नंतरला भरोशा गावावरून आम्हाला मांडव्याला जायचं होतं लग्नासाठी. लगेच आम्ही क्रुझरमध्ये बसून रवाना झालो माझ्या फॅमिलीसोबत. हे ज्या गाडीमध्ये बसलेलं आहे ते सर्व माझ्या वहिनी आहेत आणि हा माझा भाऊ पवन. लग्न ऑलमोस्ट हे मिरवणुकीला सुरुवात झालेली होती. डीजे चालू होता आणि आम्ही डान्स बघण्यात मग्न होतो. माझा छोटा भाऊ पवन हा जास्तच मग्न होता डान्स बघण्यामध्ये. असो वयात आलाय मुलगा, काही विषय नाही. नंतर लग्न लागायला खूप टाईम होता म्हणून आम्ही जेवायला बसून घेतलं. परंतु आमच्या समोरच मुली बसलेल्या होत्या जेवायला, तर आम्हाला थोडंसं ऑकवर्ड फील होत होतं. आम्हाला एकदम मनसोक्त जेवता येत नव्हतं. लाजत गाजत कसं बी आम्ही जेवलो. लग्न लागल्याच्या नंतर आम्ही नवरदेव नवरीसोबत एक फोटो काढला आणि रात्रीच्या 12 वाजता आम्ही मांडवा या गावाहून घरीकडे जायसाठी निघालो. तर बघितलं तर आमचा हा जो ड्रायव्हर आहे ते म्हणजे आमचे दाजी हे थोडेसे गाढ झोपेत होते म्हणून आम्ही थोडा टाईमपास करत बसलो. नंतरला मी त्यांना उठवलं आणि ते उठले. रात्रीचे 12 वाजून 20-30 मिनटं झाले होते. नंतरला आम्ही मांडवा या गावावरून भरोसा गावाला रवाना झालो. थँक्यू.